नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता कर्तव्य म्हणून तिलोत्तमा ही आता चंद्रकांत रावांनी ठरवल्यामुळे जागर आणि गोंधळामध्ये थांबण्यासाठी तयार झालेली असते. तिलोत्तमा म्हणते की सावली, तुझी इच्छा म्हणून नाही तर माझे कर्तव्य म्हणून मी इथे थांबते. आणि तिलोत्तमा निघून जाते. आणि त्यानंतर इकडे जागर आणि गोंधळाची जय्यत तयारीची सुरुवात आता सावली करते. आणि त्यासाठी किचनमध्ये येऊन देवीसाठी आता पूजेमध्ये प्रसाद ठेवण्यासाठी खूप सुंदर असा शिरा सावलीने बनवलेला असतो. पण शिरा बनवल्यानंतर सावली बाहेर जाते आणि त्याच वेळेस तारा ही किचनमध्ये येते. आणि ताराने त्या प्रसादामध्ये खूप सारे पाणी टाकलेले असते. आणि त्यानंतर पाणी टाकता क्षणी सावली तिथे येते. सावली आता ताराला बघते. सावली म्हणते की तारा मॅडम तुम्ही? तर तारा आता खूप घाबरते. सावलीने आपल्याला बघितलं की काय अशी भीती आता ताराला वाटते. आणि त्यानंतर पुढे सावली म्हणते की तारा मॅडम, अहो तुम्ही अजून आवरलं नाही का? जा आवरायला जा. आणि तारा थोडासा सुटकेचा श्वास सोडते. तारा आता पटकन बाहेर जाते. पण त्याच वेळेस अमृता तिथे येते आणि म्हणते की अगं सावली, मी तुझ्यासाठी ना पूजेमध्ये घालायला पारंपरिक साडी काढून ठेवली, ती घाल बरं का. तारा ती ऐकते आणि ताराचा मोठा जळफळाट होतो. इकडे आता अमृताचे सावलीवरचे प्रेम तारासमोर आलेले असते. या घरातील सगळीच माणसं या सावलीवरती कसे काय प्रेम करू शकतात? आणि ही दिसायलासुद्धा एवढी सुंदर नाही आहे, तरीसुद्धा या सावलीने या मेंदळ्यांच्या घरातील लोकांना आपलेसे कसे करून घेतले, हा प्रश्न ताराच्या मनात येऊन तारा तेथून निघून जाते. आता अमृता तेथून खुशीने निघून गेल्यानंतर इकडे आता सावलीचे लक्ष मात्र त्या प्रसादाच्या पातेल्याकडे जाते. आणि नक्कीच तारा मॅडमने इथे काही गडबड केल्याची सावलीच्या लक्षात आलेली असते. आणि त्यानंतर आता तडतड पाय आपटत तारा ही खाली जाते. आणि तारा खाली गेल्यानंतर इकडे सोहम आता बेडरूममध्ये असताना तारा आता सोहमला विचारते की माझी या घरात काय व्हॅल्यू आहे सोहम, मला तू अगोदर सांग. तर सोहम म्हणतो की तारा, तू माझी सगळ्यात बेस्ट बायको आहे. आणि आता तारा म्हणते की मला काय आणलं माझ्यासाठी तू? तर सोहम म्हणतो की हे बघ, तुझ्यासाठी मी साडी आणली. तारा म्हणते मला ती साडी नको आहे. अमृता वहिनीने मेंदळ्यांच्या घरातील पारंपरिक साडी त्या सावलीला दिली, त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे ना. सोहम आता इकडे ताराकडे बघतो. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की तारा, अगं काय झालं, तू अजून आवरलं नाहीस का? तारा आता ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या मॅडम, तुमच्यासाठी मेंदळ्यांच्या घरातील एखादी पारंपरिक साडी मानापानाची पूजेला घालतो ती साडी असेलच ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो, पण त्याचं काय कौतुक आहे आत्ता? आणि ऐश्वर्या म्हणते की होती माझ्याकडे, पण मी ते ना एका डिझायनरला देऊन टाकली. ही अशी ओल्ड पारंपरिक फॅशन मला नाही आवडत. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की त्या साड्यांचं कौतुक फक्त आपल्या घरात अमृता वहिनीला आहे, तेव्हा तू तिचं एवढं का मनावर घेतेस? आता ऐश्वर्या म्हणते हे बघ तारा, तू किती मोठी सिंगर आहे, खूप पॉप्युलर आहे तू, तेव्हा तुला कोणी एवढी साधी साडी दिली किंवा नाही दिली त्याचा तुला काही फरक नाही पडायला पाहिजे. आणि लगेच आता सोहम म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, पहिल्यांदा तुझं मला म्हणणं पटतंय. आणि ऐश्वर्या म्हणते की चल बरं आता फटाफट तारा रेडी हो. आणि आता तारा तिचे आवरायला जाते. इकडे सावली तिच्या बेडरूममध्ये आता भरजरी पारंपरिक साडी घालून, नाकात नथ घालून तयार झालेली असते. गळ्यात दागदागिने, कानात कुंडले, नाकात नथ आणि ती पारंपरिक साडी, या सगळ्यांमध्ये सावली अगदी सुंदर दिसत असते. आणि तेवढ्यात पाठीमागून सारंग तिथे येतो. सावलीच्या त्या रूपाला डोळ्यांनी निरखून बघत आता सारंग हा सावलीवरती खूप खुश झालेला असतो. दोघेही प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे टकमका बघू लागतात. एकटक नजरेने बघत बघत दोघेही आता एकमेकांकडे बघत मोठ्याने हसू लागतात. आणि लगेच आता सारंग शेतकऱ्याचं नाटक करत म्हणतो की सांग ना, तू कशी दिसते? तू तर एकदमच सुंदर दिसते आणि सौंदर्याची खान असल्यासारखी दिसतेस तू, असे ॲक्टिंग करत आता सारंग बोलू लागतो. सावली खूप खुश होते. सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो माझ्या ना तुला बघून काळजाचे ठोके असे वाढतच चालले. एकदम शेतकऱ्यासारखी हुबेहूब ॲक्टिंग आता सारंग करतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मालकीनबाई, पहिल्या पावसाने जसा मातीचा सुगंध दरवळतो तसा तुमचा सुगंध दरवळतोय बघा. सावली आता फारच खुश होती. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला ना काय करू आणि काय नको असं झालंय आता. आणि लगेच सारंग म्हणतो की सावली, एवढं सौंदर्य कुठून आणलं तू? तेव्हा आता सावली म्हणते काय करताय तुम्ही, माझं एवढं नका कौतुक करू. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली, तू माझ्या नजरेत बघ, मग तुला कळेल तू किती सुंदर दिसते ते.
इकडे आता सगळ्यांनी मेंदळ्यांच्या घरात जागर आणि गोंधळाची जय्यत तयारी केलेली असते आणि तेवढ्यात मेंदळ्यांच्या घरी आता गोंधळीसुद्धा आलेली असतात आणि त्या मुरळी गोंधळी सगळेजण आता बसून त्यांचे आदरातिथ्य केले जाते आणि त्यांना प्यायला चहा दिला जातो. सगळेजण आता चहा घेत असतात. तेवढ्यात ऐश्वर्या ही ताराला घेऊन तिथे येते आणि त्या गोंधळ्याकडे बघत गुपचूप ताराच्या कानात म्हणते की हे बघ आता गोंधळी आलीत. अगोदर जेवणाचा मान गोंधळ्याचा असतो. आता सगळे गोंधळी जेवायला बसतील आणि त्याच वेळेस मग खरी मजा येईल. ज्या वेळेस गोंधळी आता त्यांना हे जेवण आवडणार नाही ना, त्यावेळेस त्या मूर्ख मुलीची ना चांगलीच जिरेन असे आता ऐश्वर्या ताराला सांगते. तेव्हा आता दोघीही खुश होतात आणि त्यानंतर आता सारंग सावली दोघेही तिथे येतात आणि गोंधळ्याच्या पाया पडतात. तेव्हा गोंधळी त्यांना बाहेरून 5 दगड आणावयास सांगतात. आता पूजेची जय्यत तयारी झालेली असते. केळीच्या पानावरती तांदूळ, दही, भात, साखर सगळं प्रसाद आणि सगळे नैवेद्य आता देवाला दाखवण्यात येतो. पुरणपोळीचा भजे आणि आता मिरची, वडा, ती भाजी, ते सगळे पदार्थ देवाला दाखवतात आणि सगळ्यांना आता केळीच्या पानावरती ताटे वाढली जातात. बोल सदानंदाचा विजय असो असे म्हणत आता सगळेजण पानावरती सगळे गोंधळी जेवायला बसतात आणि त्यानंतर आता सगळे गोंधळी एक एक घास खाऊ लागतात आणि एक एक घास खाताना आता चव कशी आहे याचा गोंधळी विचार करत एकमेकांकडे बघू लागतात आणि तेवढ्यात तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव गोंधळ्याकडे बघतात आणि काहीतरी गडबड असल्याचा आता तिलोत्तमाला संशय येतो आणि तेवढ्यात आता एक एक घास खात एक गोंधळी म्हणतो की कोणी केलं हे जेवण. तेव्हा मोठ्याने रागाने गोंधळ्याचे ते बोलणे ऐकताच आता सगळेजण गोंधळीकडे बघू लागतात. तर बोट करत आता तारा म्हणते की सावलीने केलं जेवण. पटकन आता हसतच गोंधळी म्हणतो वा, काय पुरणपोळी झक्कास झाली. आणि त्याच वेळेस आता इकडे सावलीला आपण ते जेवण कसं ताराने बिघडवलं होतं हे आठवतं. ज्या वेळेस आता सावली किचनमध्ये जाते त्यावेळेस आता ताराने त्या स्वयंपाकामध्ये कसं पाणी टाकलं होतं आणि जेव्हा ते जेवण बिघडलं त्यावेळेस आता सावलीला भयानक धक्का बसतो आणि ते पातेले उघडून बघत आता सावली म्हणते की बापरे, हे तर सगळं खराब झालं आणि यामध्ये सगळं पाणीच पाणी कसं दिसतंय हे आता सावलीला आठवते. आणि तेवढ्यात आता अमृता तिथे आलेली असते आणि अमृता आता सावलीला म्हणते की झालं का गं जेवण. पण सावली म्हणते की वहिनी यामध्ये तर पाणीच पाणी झालं. आता अमृता म्हणते मी दुसरी डाळ टाकते. तेव्हा आता सावली म्हणते आपल्याकडे वेळ नाही आहे वहिनी, मी हे पाणी ना आता बाजूला करते. आणि त्यानंतर आता ते सगळं सावलीला आठवतं. अमृता सावलीकडे बघते आणि दोघींनीही किचनमध्ये सगळा स्वयंपाक पूर्ण अगदी व्यवस्थित केलेला असतो आणि गोंधळी मोठे आनंदाने जेवतात. आता इकडे पटकन कान्हू आणि एकनाथराव दोघेही मेंदळ्यांच्या घरी जाण्यासाठी त्यांच्या कपड्यांच्या बॅगा भरतात आणि तेवढ्यात आता उठत असताना कान्हूचा पाय दुखू लागतो. पटकन सखदेव पळत येतो आणि कान्हूला खाली बसवतो. आता कान्हू म्हणते की एवढं अंतर पायी चालून जायचं आता मला जमेल का. तेव्हा आता एकनाथराव म्हणतात की आपलं विठ्ठल आहे ना आपल्या पाठीमागे, तो करील काहीतरी. आणि लगेच आता कान्हू एकनाथराव आता विठ्ठलाच्या पाया पडतात आणि संध्याकाळी आता खऱ्या अर्थाने जागर आणि गोंधळाला सुरुवात झालेली असते. सारंग आणि सावली हे पूजेसाठी बसलेले असतात आणि सगळे गोंधळी आता देवाची पूजा करून गोंधळाला सुरुवात करतात. मोठ्या दिमाखाने भन्नाट आता गोंधळाचे गाणे गुणगुणत आता गोंधळी हे जागर करू लागतात आणि कृष्णाच्या आणि देवाच्या गवळणी म्हणत आता गोंधळी खऱ्या अर्थाने जागर करत असतात. नील, ऐश्वर्या, अमृता, राज सगळेजण आता त्यांचा तो गोंधळ बघू लागतात आणि त्यानंतर आता इकडे पुन्हा ऐश्वर्या आणि ताराने दुसरा भयानक प्लान केलेला असतो आणि इकडे आता ऐश्वर्या पुन्हा ताराच्या कानात सांगते की हे बघ तारा, काळ्या रंगाचा तिलोत्तमा मेंदळेला खूप राग आहे आणि आता सगळेजण देवाला हळदी कुंकू आणि बुक्का वाहतील आणि त्याच वेळेस तू काळ्या बुक्क्याचे ते ताट घेऊन आता सावलीच्या बरोबर समोर यायचं आणि सावलीला पाय आडवा घालून किंवा सावलीच्या हाताने तो बुक्का सगळीकडे उधळला गेला पाहिजे. आणि काळ्या रंगाचा तिलोत्तमा मेंदळेला राग असल्यामुळे हे जे सावलीने केलं हे जर आपण तिलोत्तमा मेंदळेच्या समोर आणलं तर मग पुन्हा या मुलीचा तिलोत्तमा रागराग करतील आणि आपलं काम फत्ते होईल असे ऐश्वर्या तिचा प्लान ताराला सांगते. तेव्हा आता लगेचच आता पूजा सगळी आवरून गोंधळी म्हणतात की आता
जागर आणि गोंधळामध्ये नाचण्याचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मेंदळ्यांची मोठी सून या नात्याने कोण नाचणार आहे, नाचायला कोण पुढे, तर सावली पुढे येते। आणि त्यानंतर मनोभावे देवी आईच्या पाया पडून सावली ही आता त्या गोंधळामध्ये देवी आईचे गाणे गुणगुणत आता नाचू लागते। आणि त्याच वेळेस आता तारा ही सगळ्यांच्या नजरा चुकून बुक्क्याचे ताट घेऊन सावलीच्या शेजारून जाऊ लागते। सावली आता देहभान विसरून देवी आईच्या नामाने नाचत असते। आणि तेवढ्यात आता नाचत असताना लगेच पटकन ऐश्वर्या तिचा पाय सावलीच्या पायात आडवा घालते आणि तारा तिथून जात असताना सावलीचा हात त्या ताराच्या हातातील बुक्क्याच्या ताटाला लागतो आणि तो बुक्का सगळा काही हवेत उधळतो। आणि त्याच वेळेस तो बुक्का आता हवेत उधळत असताना तारा ते बुक्क्याचे ताट आता तिलोत्तमाच्या दिशेने भिरकावते आणि तिलोत्तमाच्या अंगावर तो सगळा बुक्का पडताक्षणी तिलोत्तमाचे हात, सगळे अंग, साडी बुक्क्याने माखलेली असते। आणि तिलोत्तमा तोंडाला हात लावताच तिलोत्तमाचे सगळे तोंड काळे झालेले असते। आणि ते भयानक दृश्य बघताच आता तिलोत्तमाला खूप राग येतो। आणि आता त्याच वेळेस आता तिलोत्तमाला एक म्हातारीने तिथे येऊन सांगितलेलं असतं की तिलोत्तमा, तुझ्या घरावर काळी सावली आहे। आणि ते शब्द आता तिलोत्तमाला आठवून ती काळी सावली म्हणजे सावलीचा असल्याचे आता तिलोत्तमाची खात्री होते। आणि काळा बुक्का सावलीने आपल्या अंगावर टाकला, यामुळे तिलोत्तमाला धक्का बसतो आणि रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघते। आणि रागाने तिलोत्तमा पुढे येत सावलीला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू माझ्या तोंडासमोरून चालती हो। पण त्याच वेळेस सारंग पुढे येत म्हणतो की आई, सावलीने काही केलं नाही, तिची यामध्ये काही चूक नाही आहे। आणि तारा मधून जात होती, तिच्या हातात बुक्क्याचे ताट होते आणि सावली ही नाचत होती, ताराने कशाला मधून जायचं? आणि सावलीने काही चूक केलेली नाही। तर आता लगेचच सारंग म्हणतो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं। तेवढ्यात गोंधळी पुढे येत म्हणतो की अहो मॅडम, असं काय करता? ही मुलगी एकदम छान देवी आईमध्ये नाचते, देवी आईला बोलावते, देवी आईचे स्वागत करते आणि तुम्ही असं या मुलीवरती आरोप का करताय? आणि खरंच तुमची सून एकदम गुणाची आहे। तेवढ्यात आता सारंग पुढे येत म्हणतो की तारा, तुला हा बुक्का कुणी आणायला सांगितला होता? तारा म्हणते की मला वाटलं बुक्का लागत असेल म्हणून मी ते घेऊन आले। तेव्हा सारंग म्हणतो तुला याच वेळेस बरं ते तसं वाटलं। तेवढ्यात अमृता पुढे येत म्हणते की दुसरी गोष्ट मी सांगते, ज्या वेळेस किचनमध्ये सावलीने सगळा स्वयंपाक बनवला, सगळा स्वयंपाक व्यवस्थित होता, पण ज्या वेळेस तारा तिथे आली आणि तारा आल्यानंतर तो सगळा स्वयंपाक बिघडला। ताराने त्यामध्ये पाणी ओतलं आणि स्वयंपाक बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि देवासाठी ताराने एवढं सगळं केलं। आता ते सत्य अमृताने समोर आणलेलं असतं। तिलोत्तमाला आता राग येतो आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ताराकडे रागाने बघते आणि म्हणते की बघ, माझ्या घरी येऊन देवाचा अपमान करणाऱ्या माणसाला देवसुद्धा माफ करणार नाही। आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की बोल तारा, तू असं का केलंस? तेव्हा आता तारा म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मी असं काहीच नाही केलेलं। ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, जर तू असं काही केलं नसेल तर आता नाच गाण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि जळत्या निखाऱ्यावरून आता हे गोंधळी नाचणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या घरातील एका व्यक्तीला नाचावे लागणार आहे आणि त्यासाठी तू या जळत्या निखाऱ्यावर या गोंधळ्यांसोबत नाचशील। आणि जर तुझ्या पायाला चटका बसला नाही तर तू काहीच केलं नाही हे सिद्ध होईल, पण जर तू खोटं बोलत असेल तर तुझ्या पायाला चटके बसतील। तेव्हा आता तारा जाम घाबरलेली असते। तारा म्हणते की नाही, मी नाचू शकत नाही। तर त्याच वेळेस आता इकडे पटकन आता तिलोत्तमा म्हणते की तुला नाचावंच लागेल। आता मात्र इकडे आता सावलीला सुद्धा ताराचा राग आलेला असतो आणि गोंधळी आता सगळा तो जळता निखारा समोर घेऊन येतात आणि देवीच्या जागरमध्ये आता जळत्या निखाऱ्यावरून गोंधळी नाचणार असतात आणि तिलोत्तमा आता ताराला म्हणते की नाच। तर आता ताराला भयानक शिक्षा देऊन तिलोत्तमाने आता ताराला त्या निखाऱ्यावरून नाचण्याचा भयानक आदेश दिलेला असतो। तेव्हा आता तारा तिच्या चुकीची भयंकर शिक्षा कशी भोगणार आणि ताराच्या पायाला चटके बसून त्यानंतर आता सावली ही देवी आईसाठी त्या निखाऱ्यावर नाचून आता सावली ही कशी खरी सावित्री आणि खरी सून सिद्ध होणार हे बघण्यासाठी आणि आता सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।